तर जगातलं मोठं सिद्धतेचं सेलिब्रेशन म्हणजे वारी आहे. आपण परस्परांमध्ये सुद्धा ईश्वर पाहायचं आहे, हे आपल्याला माऊली या वर्डमधून म्हणजे माऊली या उच्चारातून आपल्याला शिकता येतंय. तुलयसी का इति तुलसी असं तिला माऊलीला म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याची तुलना, ज्या वृक्षाची किंवा ज्या रोपाची, ज्या छोट्या रोपाची तुलना आपण कोणाशीच करू शकत नाही, अशी ती तुलसी आहे. आणि म्हणून त्याचं एक पान सुद्धा आपल्यासाठी फार मोठं अमृत आहे. हे उत्सव जे आहेत, ते उत्साह निर्माण करणारी शक्ती साधनं बनतात, शक्ती स्त्रोत बनतात. बरोबर. म्हणून उत्सवातून उत्साह हा आमचा एक वेगळा त्या ठिकाणी कॅचलाईन म्हणा किंवा तुमच्या आधुनिक भाषेत म्हणतात ना, की थोडा टॅगलाईन म्हणा, तर असा आहे बरोबर. की उत्सवातून उत्साह आणि तो कायमचा उत्साह मिळतो. आदेश, रामकृष्ण हरी माऊली. श्रोते हो, आपण स्पंदन वारी पंढरीची या गेल्या भागात छान संवाद साधत होतो पंडित राजन्नाथ महादेवनाथ गोसावी यांच्याशी. आपलं सहर्ष स्वागत आहे माऊली. आदेश, वारी मध्ये आध्यात्मिक काय महत्व आहे वारीमध्ये? वारीचं आध्यात्मिक महत्त्व जर जाणून घ्यायचं असेल तर वंदनीय जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत. वा. जर पंढरीची वारीचा वसा आपल्याला काही अंशाने का होईना आपल्याला आत्ताच्या ह्या सांप्रत युगात सुद्धा लाभलेला असेल, मग तुम्ही काही क्षण जर ती वारी करत असाल किंवा वारीचा आनंद घेत असाल, अर्थात तुम्ही वारकरी माऊलींशी आपली तुलना नाही करू शकत, पण थोडासा का होईना तो आनंद जर घ्यायला गेलात तर जगातलं मोठं सिद्धतेचं सेलिब्रेशन म्हणजे वारी आहे. नक्कीच. हे महान सेलिब्रेशन आहे. आलं लक्षात ना, की ह्याला कुठेही जगात कोणीच त्याची तुलना करू शकत नाही किंवा त्याला कुठे आपण कम्पेअर करू शकत नाही. बरोबर आहे. तर असं हे महान सेलिब्रेशन जे आहे ते जर आपण आध्यात्मिक प्रवाहाच्या भाषेत जर जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर वारीच्या या प्रवाहामुळे आपले 3 तप त्या ठिकाणी आपल्याला त्याचा लाभ होतो. ते कसं? तर कायिक तप, त्याच्यानंतर वाचिक तप आणि मानसिक तप. तर अशा पद्धतीने 3 तपांचं आपल्याकडून काय होतंय तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची ऊर्जा प्राप्त होते. आता हे कसं आहे तर कायिक तप म्हणजे कसं आहे तर आपण पायी त्या ठिकाणी चालतो. काही क्षण का होईना वारीमध्ये आपण चालतो. वारकरी माऊली तर त्या ठिकाणी पूर्णपणे विलीन होऊन चालतात. तर वारीमध्ये तो कायिक तप, त्याला म्हणतात कायिक तप. वाचिक तप, वाचिक तप म्हणजे काय तर वाणीने आपण सतत हरिनाम हरिनाम गजर करत 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 रामकृष्ण हरी माऊली, ज्ञानोबा माऊली, तुकाराम तुकाराम म्हणत म्हणत किंवा विठ्ठल 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 करत चालत असतो किंवा अभंग म्हणत चालत असतो. तर तो झाला वाचिक तप. आणि त्यानंतर होतो तो म्हणजे मानसिक तप. पूर्णपणे आपलं मन त्या ठिकाणी माऊलीशी विलीन झालेलं असतं, माऊलीशी एकरूप झालेलं असतं, एकसंधान झालेलं असतं. आणि त्याच्यामुळे तिन्ही तप एकत्र जर कुठे होत असतील तर ते केवळ वारीच्या या प्रवाहातच ते होतात, बाकी अन्यत्र ते कुठे होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला केवढा मोठा आध्यात्मिक लाभ आहे, केवढा मोठा आध्यात्मिक प्रसाद आहे आपल्याला तो लाभतोय वारीच्या या निमित्ताने. आपण जरूर त्याचा आनंद घेतला एक आशीर्वादच आपल्याला माऊलींचा लाभलेला आहे असं म्हणण्यासारखं वरद नाही. असतं, मोठा वरद असतंय तो आपल्याला. आणि जर त्या वारीची ओढ लागली, म्हणजे त्याच्या पुढचं मी तुम्हाला म्हणतोय की जर ओढ लागली किंवा म्हणतात ना एखाद्याला चटक लागते, बरोबर, तुम्ही जर काही क्षण जरी त्या वारीमध्ये गेलात ना, प्रत्यक्ष 1 तासासाठी, 2 तासासाठी, 3 तासासाठी किंवा पूर्ण दिवसासाठी, 1 दिवस म्हणा 2, तरी सुद्धा तुम्हाला ती चटक लागणार. पुढच्या वर्षी तुम्हाला ते आपसूक त्या ठिकाणी खेचून घेणार, एवढं मॅग्नेट आहे त्या ठिकाणी, एवढी त्या ठिकाणी ऊर्जा आहे. आलं लक्षात ना. म्हणजे मग तुम्ही शूटिंगच्या निमित्ताने जा किंवा त्या ठिकाणी तुम्ही काही फोटोग्राफीच्या निमित्ताने जा किंवा अजून काही तुम्हाला काय आनंद घ्यायचा त्या निमित्ताने जा किंवा वारकरी माऊलींची सेवा करण्याच्या निमित्ताने जा किंवा वारी म्हणजे काय ते बघण्याच्या निमित्ताने जा. तुम्ही जर गेलात, एकदा गेलात की त्यांचे झालात. आलं लक्षात ना. म्हणजे तुम्ही एकरूप होता. असं आहे.
आता वारी तुम्ही जसा उच्चार केला, की वारकरी संप्रदाय म्हणजे आपण एकमेकांना रोजच्या आयुष्यामध्ये जेव्हा भेटतो, तेव्हा साधारणपणे नमस्कार वा, किंवा आता आपला नाथा संप्रदाय आहे. बरोबर. तर आपसूक ते आदेश असं येतं एकमेकांना अगदी समोर अगदी भेटल्यावरती. अगदी तसं वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी माऊली अगदी म्हणण्याचं जी काही प्रथा आहे, बरोबर. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? बरोबर आहे. तर वारकरी माऊली ज्या आहेत त्या परस्पर भेटल्यानंतर एकमेकाला माऊली म्हणतात. बरोबर. तर हा एक महान त्या ठिकाणी ते उच्चारण आहे. तो 3 अक्षरी मंत्रच आहे माऊली. हं, हा 3 अक्षरी मंत्रच आहे. आलं लक्षात ना. आपण परस्परांमध्ये ईश्वरी शक्ती पाहतो. तू आणि मी एकच आहे. हं. "ये हृदयचे ते हृदय घातले." आलं बरोबर. लक्षात ना. असा तो भाग आहे. त्याच्यामुळे आपण परस्परांमध्ये सुद्धा ईश्वर पाहायचं आहे. हे आपल्याला माऊली या वर्डमधून म्हणजे माऊली या उच्चारातून आपल्याला शिकता येतं आहे. आणि म्हणून नक्कीच. वारकरी माऊली आपण एकमेकाला भेटलो, की आपण त्या ठिकाणी एकमेकाला वंदन पण करतात. बरोबर. आलं लक्षात. म्हणजे फार मोठं त्याच्यामागे आपल्याला त्यांच्याकडून हा घेण्यासारखा वसा आहे. आलं म्हणजे नक्कीच. वारकरी माऊलींकडनं. त्याचबरोबर रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे आपण मोजून बघा. राम कृष्ण हरी हं. बरोबर किती झाले? 6. 6. 6 त्या ठिकाणी अक्षरं आली. हा षडाक्षरी मंत्र आहे. हा षडाक्षरी मंत्र आहे. आपण हल्लीच्या आधुनिकच्या काही काळामध्ये तुम्ही बघा ते स्विच वर्ड वगैरे काहीतरी ऐकता. हं. मी तर म्हणतो हा जगातला मोठा स्विच वर्ड आहे, की तुम्हाला नक्कीच. पूर्ण जग जिंकण्यासाठी सिद्ध आहे. नक्कीच. राम कृष्ण हरी हरी. हे सतत जर तुम्ही तुमच्या श्वासाबरोबर जरी तुम्ही जर कधी म्हणत असाल आणि आता म्हणण्याची जी तुम्हाला सवय लागली तर कधीतरी तुम्ही जेव्हा शांत होणार आहात ना तेव्हा आपसूक तो तुम्हाला किंवा आपोआप तुम्हाला हा आवाज कुठून तरी नादब्रह्मासारखा ऐकू येणार आहे. बरोबर. तेव्हा जाणायचं की माऊलीची वारी माझ्या शरीराच्या रोमारोमात भिनलेली आहे. विणलेली आहे. माझ्या गात्रागात्रामध्ये भिनलेली आहे. कणाकणामध्ये भिनलेली आहे. आलं लक्षात ना. तो तुम्हाला सहज तिथे कोण गात असतं किंवा बोलत असतं अशातला काही भाग नाही. पण तुम्हाला ती सहज येणार आहे ऐकू. आला ह्याला बरोबर. म्हणतात नादब्रह्म. त्या ठिकाणी तुम्ही एकरूप होणं. तर हा षडाक्षरी मंत्र आहे आणि हा जर मंत्र आपण म्हणत असलो तर त्या ठिकाणी तुम्ही आणि तुम्हाला कळत नकळत जर ती सवय लागली किंवा काही जण माळेवर मोजून म्हणतात किंवा काही हं. जण सहज म्हणतात आलं लक्षात ना. तर तुम्हाला सहज लागली तर तुम्हाला षडचक्र शुद्ध करण्यासाठी फार मोठी ताकद ह्या मंत्रामध्ये आहे. आपली जी षडचक्र शुद्धी करण्याची जी काही प्रक्रिया आहे तुम्हाला जर तुम्ही गुरुपरंपरेत असाल किंवा शिष्य म्हणून तुम्ही असाल तर सद्गुरू पण तुम्हाला मंत्र देतात. पण त्याचबरोबर हाही मंत्र जर तुम्ही म्हटलात तर तुम्हाला फार मोठी ताकद त्या मंत्रांमुळे मिळते. मोठी ऊर्जा मिळते आणि आपल्याला जो आपला दिशा आहे ना आपल्याला आपला जो हं. ध्येय आहे ते गाठत असताना जर काही अडचणी येत असतील किंवा काही समस्या येत असतील तर लवकर तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहात. एवढ्या या मंत्राची मोठी ताकद आहे. आणि त्याच्याच बरोबर राम, हं. कृष्ण आणि हरी हरी. हे 3 आहेत ना बरोबर. तर राम ह्या अक्षरामध्ये म्हणजे रमविणारा हां. रमविणारा जो रमवतो अल्लाहनं रमवतो आणि आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे स्वतः एकरूप होऊन आपल्याला रमवतो. आपण म्हणतो ना की आपण रमून जाणं बरोबर. अल्लाह तसं तो राम रमविणारा रमविणारा. अल्लाहनं आणि नंतर येते कृष्ण. तर कृष्ण हा जो उच्चार आहे त्याच्यामध्ये आकर्षून घेणारा कर्ष नावाचा धातू आहे अच्छा. अल्लाहनं. तर कर्ष नावाचा धातू आहे तर तो आकर्षून घेणारा अल्लाहनं. तर आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी ती आकर्षणाची शक्ती प्राप्त होते वाह! अल्लाहनं. तर राम कृष्ण आणि हरी हरी. हरी म्हणजे सर्व संकटांचं सर्व समस्यांचं आपोआप आपल्याला मार्ग दाखवून एका दीपस्तंभाप्रमाणे हे सगळ्याचं हरण करणारा वाईट शक्तींचं हरण करणार म्हणून तो राम कृष्ण कृष्ण हरी. हरी. आणि आज आपण जे जगतो आहोत ना माऊली ते आपण जगतो ते काय तर वरी करी आणि हरी हो. बरोबर वरी बरोबर आहे. करी आणि हरी. तर वरी म्हणजे सतत चिंता आहे चिंता. आपल्याला 24 तासात आपल्याला आपण जास्त गोष्टी चिंतनापेक्षा चिंतेमध्येच घालतोय बरोबर आहे. बरोबर आहे. आणि असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे आध्यात्मिक माऊलींनी असं म्हटलं गेलेलं आहे सत्पुरुषांनी की माणसाला चित्ता जी आहे हं. बरोबर चित्ता जी आहे ना ती त्याला अग्नीवर जाळते म्हणजे अग्नीवर ठेवल्यानंतर हो. त्याला जाळते. पण चिंता जी आहे ती त्याला जिवंतपणे जाळत असते. आणि त्या नक्कीच. चिंतेपासून जर आपल्याला दूर व्हायचं तर चिंतनाकडे जायला पाहिजे बरोबर. आणि म्हणून या मंत्राचा आधार घेतला पाहिजे. नक्कीच. म्हणून तुम्ही त्या वरीपासून दूर व्हाल. वरी म्हणजे तो तुम्हाला जे काही चिंतेचे सतत ग्रासलेला आहात ना आपण बरोबर तर त्याने आपण दूर होऊ अल्लाह ना.
त्याच्यानंतर आपण बघा ना, छोट्या छोट्या गोष्टीने सुद्धा आपण म्हणजे जर आपलं लेकरू आहे आपले किंवा आपली सुकन्या आहे, तर ती कुठे बाहेर गेली असेल, तर आपलं सतत मन आपल्या अरे आता कुठे गेली असेल, आता कुठे. पूर्वीच्या काळी काय असं झालं नाही. पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते, नव्हते. बरोबर आहे. पण झालं एकदा माणूस तो गेला, अहो 15-15 दिवसानंतर माणूस आला तरी मन स्थिर राहायचं. बरोबर. आता तर 15 तासामध्येच 25 वेळा मन उसळी मारतो. नक्की. हो. चिंता किती करायची, काही त्याला मर्यादा आहे ना. आलं लक्षात ना. त्याच्यामुळे तुमचा एक ठाम विश्वास तयार होईल तुमच्या लेकरांवर, तुमच्या सुकन्येवर, ठीक आहे. तर त्या ठिकाणी ती ऊर्जा तुमच्यासाठी तयार पाहिजे, नाहीतर तुम्ही चिंतेत अगदी स्वतःला हरवून टाकाल. आलं. म्हणून खरं. चिंतनाकडे जाण्यासाठी हा राजउपाय आहे. वरी, करी म्हणजे काय, तर आपण खातो ना, हां. बरोबर. आपण जे काय अन्नब्रह्म खातो, आता अन्नब्रह्म खायला पण लोकांना वेळ नाहीये. हो. आलं. तर अन्नब्रह्म खाताना पण फोन चालू आहे. अन्नब्रह्म खाताना पण आपल्याला आपण एकमेकाशी म्हणजे जो काही फोनवरून बोलतोय किंवा हो. हे करतो, अटेंड करतो, तर तसं नका करू. थोडं शांत व्हा. अन्नब्रह्माची उपासना आहे. अन्नब्रह्म म्हणजे जाणीचे यज्ञ कर्म. आलं. बरोबर. म्हणून आपण तेही तिथे शांत व्हा. माऊली तेच आपल्याला सांगतात. तर करी आणि नंतर आला हरी. हं. आत्ता मला 7:24 ट्रेन पकडायची आहे, 5:32 पकडायची आहे, तो झाला हरी. बरोबर. तर ते हरीपासून दूर करायला पण आपल्याला ही गरज आहे. आणि म्हणून वारीतले जर तुम्ही ती वारी म्हणजे त्या ठिकाणी जो काही 15 दिवस तुम्ही उपस्थित असाल तर खूपच आनंद आहे. नाही जमलं तर 1 दिवस तरी, मी म्हटलं 1 तास तरी, हं. काही क्षण तरी ती वारी प्रत्यक्ष अनुभवला तर तुम्हाला त्या वरी आणि करी या तिन्हीमध्ये संतुलन साधता येईल नक्कीच. आणि जीवनाचा फार मोठा बोध तुम्हाला समजेल. नक्कीच. एवढं त्याचं आध्यात्मिक ताकद आहे आणि एवढी या मंत्राची ताकद आहे. त्याचबरोबर पुढचा मंत्र येतो तो म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकाराम. हां. ते मोजून बघा. ज्ञा नो बा मा उ ली तू का रा म. हा दशाक्षरी मंत्र आहे. हो. बरोबर. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. बघा हा मंत्र जर गुणगुणलात ना तुम्ही आणि गुणगुणता तुम्ही तुमच्या दिवसात कधी ना कधीतरी तुम्हाला जर सवय लागली ना, आलं ना, तर तुम्हाला किती तुम्ही मोठ्या पदावर काम करत असलात हं. आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करताय, तुम्ही सतत तुमच्याकडे सतत कामाचा ढीग आहे किंवा काय, तर तो जो कामाचा ढिगारा आहे किंवा कामाचा प्रेशर आहे, तो ऑटोमॅटिक दूर होणार आहे. निघून जातो. मग असं मी म्हणत नाही तुम्हाला की मोठ्याने म्हणत राहा, असं नाही म्हणत आहे. पण जिथे संधी आहे तिथे मोठ्याने म्हणा. जिथे तुमचं ऑफिस आहे तर मनात गुणगुणा. नक्कीच. आलं ना. तुम्हाला नक्की लक्षात येईल की तुमचं प्रेशर खूप मोठ्या लेवलला कमी होत आहे. आणि मग तुम्ही हाय बीपीचे पेशंट असाल किंवा लो बीपीचे पेशंट असाल, तुम्हाला नॉर्मल सेटल करायला हं. हा दशाक्षरी मंत्र आहे, तो फार मोठा मंत्र आहे. त्याचबरोबर विठ्ठल 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 ह्या मंत्राची किंमत तर पूर्ण जगाने आता पाहिलेली आहे. नक्कीच. आपला पुढचा प्रश्न हाच होता, हां. की विठ्ठल म्हणजे आपण विठ्ठल. रामकृष्ण हरी आणि मुळात हरी या बरोबर. गोष्टीवरती आपण जे म्हणजे संवाद साधला तो तर खूपच छान. अगदी, कारण अगदी. हरी म्हणजे चिंता हरणारा चिंता हा हरणारा. एक भाग झाला बरोबर. आणि दुसरा हरी इंग्लिश मधला की बरोबर. अतिघाई. अतिघाई. तर बरोबर. त्यापासून अडवणारा वाह! असा तो हरी. म्हणजे अगदी. खूप छान संवाद आपण अगदी, म्हणजे अगदी. आम्हाला खूप छान माहिती बरोबर, दिली आहे बरोबर. तुम्ही. अगदी, अगदी. तेच त्याचा नाही, पुढचा पुढचं भाग तोच आहे की ह्याच्यानंतर विठ्ठल विठ्ठल बरोबर. विठ्ठल म्हणजे हे याच्यावरती जे काही संशोधन पण चालू बरोबर. आहे, हो, हो, हो. तर त्याबाबत आपण काय मार्गदर्शन बरोबर आहे, कराल? बरोबर. त्याने आपल्याकडे बघा जे वयस्कर माऊली होत्या किंवा तुम्ही जर पणजी आजी किंवा आजीसारख्या व्यक्ती आजही तर ते कळत नकळत विठ्ठल 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 चालू असतं त्यांचं. आता बरोबर. किंवा विठ्ठला उठताना पण विठ्ठला, हो. बसताना पण विठ्ठला. अल्लाह. तर हे काय आहे, तर उठ बस म्हणा किंवा कुठल्याही ह्याच्या म्हणा विठ्ठलाशी ते एकरूप होणं आहे. बरोबर. अल्लाह. आणि ठ जे अक्षर आहे ते हं. आपल्या शरीरातल्या जी काही दलं आहेत आपली, त्या प्रत्येक दलांना ते काय करतं, ते ॲक्टिवेट करतं. हं. आपलं जे हृदयचक्र जे आहे त्या हृदयचक्राला त्या ठ या जो अक्षर ब्रह्म आहे त्याने काय केलेलं आहे, तर त्या ठिकाणी ऊर्जा द्यायसाठी फार उपयुक्त आहे. आणि जर ते आपण टाळी वाजवत होतो विठ्ठल 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 करत राहिलं, तर मग त्या ठिकाणी काय होणार की ऑटोमॅटिक त्या ठिकाणी आपला जो शरीराला हृदयाला जो रक्ताभिसरण पुरवठा होणार आहे ना, तर त्याच्यामध्ये अधिक ऊर्जेने ते त्या ठिकाणी ताकद मिळते. आणि नक्कीच. जर काय आपल्या हृदयाचे जे काही ठोके आहेत किंवा जर आपण पल्स रेट चेक केले, ते सुद्धा योग्य त्या ठिकाणी सेटल व्हायला हा विठ्ठल 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 हा मंत्र आपल्याला उपयोगी पडू शकतो. म्हणजे त्यामुळे एवढी मोठी ह्या मंत्रशास्त्रामध्ये मोठी ताकद आहे आणि हे सहज मंत्र आहेत. ह्याच्यात कुठलं संस्कृत हे नाही किंवा काही आपल्याला त्या ठिकाणी जिभेला काही वेगळा आहे वेगळं द्यायची आहे. गरज, पण तो संपूर्ण शरीराला ऊर्जा देणारे हे मंत्र कंपन आहेत. म्हणजे म्हटलं की हा जो विठ्ठल विठ्ठल मंत्र तोही आपण म्हणू शकता आणि आनंद घेऊ शकता. नक्कीच. असं आहे.
तसंच वारकरी संप्रदायामध्ये वारीविषयी अशी विशेष काही साधना आहे का? म्हणजे साधना काही करतात हो. का ते? आता विशेष साधनं म्हणण्यापेक्षा वारीला निघालेले जे वारकरी माऊली जे आहेत ते हं. दिंडीची त्यांची भाग असतो. दिंडी हा जो भाग आहे तो दिंडी. बरोबर. त्याच्यामध्ये विणा घेऊन हं. त्या ठिकाणी टाळ आणि मृदुंग घेऊन ते त्या ठिकाणी समाविष्ट होतात. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पंढरपूरला पोहोचल्यानंतर ते फड म्हणजे त्या ठिकाणी जे निवास करतात त्या ठिकाणी हं. त्याला फड म्हणतात. हां. तर तो एक फड त्या ठिकाणी भाग येतो. त्याच्यानंतर पुढे वारीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे सतत अभंग हरिनाम म्हणण्याची जी काही साधन आहे ती हं. चालू असते आलं लक्षात ना. त्याचबरोबर पुढे जो काही काला म्हणतो आपण काला म्हणजे त्या ठिकाणी सर्व जाती धर्म भेद वगैरे विसरून एकरूप होऊन हृदय होऊन त्या ठिकाणी तो प्रसाद घेणं आलं हां. लक्षात ना. तर तो त्या ठिकाणी काल्याचा भाग त्या ठिकाणी सिद्ध होतो. आणि असं करता करता त्या ठिकाणी ही सहज साधन आहे. वारीमध्ये काही वेगळं तपश्चर्या किंवा वेगळा भाग नाही आहे. हे सहज साधना तुम्हाला त्या ठिकाणी लाभ होतो आहे. एवढी वारी हा सहज आपला पाथवे आहे तो म्हणजे म्हणतात ना आपण एक राजमार्ग आलं ना एवढा तो सहज बरोबर. राजमार्ग आहे की तुम्हाला सहज तुमच्या माऊलीच्या ह्या ऊर्जेपर्यंत पोहोचता येते. अल्ला त्याच्यासाठी विशेष तुम्हाला असंच बसलं पाहिजे असंच केलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही आनंदाने उड्या मारत चाला वारीमध्ये किंवा आनंदाने जे मगाशी आपण ज्या खेळांची नावं घेतली ते हो. खेळामध्ये समाविष्ट व्हा, फुगडी घ्या. आला ना माऊली तुमच्या बरोबर आहे. नक्कीच. माऊली तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही थकणार नाही आहात. हो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा थकवा कुठे थकवा. निघून जाईल त्याचा पत्ता नाही. हा एक वारीचा फार मोठा आपल्याला कृपाप्रसाद आहे, कृपालाभ आहे. बरोबर. आता आपण उच्चार केला, की बरोबर, मृदुंग, बरोबर, वीणा आहे, टाळ आहेत. तर ही पारंपरिक वाद्य आहेत. म्हणजे आता बरोबर, आधुनिक बरोबर, जगामध्ये सुद्धा आपण मोबाईल्स किंवा बरोबर. आणखीन हो, अशा इन्स्ट्रुमेंट्सची म्हणजे हे बघतोय. बरोबर, पण वारीमध्ये स्पेशली हीच वाद्य वापरली जातात, जी बरोबर, आपली पारंपरिक आहेत. बरोबर. तर त्यामागे काही कारण आहे का? बरोबर. तर आता वीणा जर आपण बघितलं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की नारदीय ते वाद्य आहे. म्हणजे हं. साक्षात नारद मुनींनी त्या ठिकाणी त्यांना तो आपल्यासाठी दिलेला तो आशीर्वादाचा वरद असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि वीणाचा जो काही तार आहे, ते वीणाची तार छेडल्यानंतर त्या ठिकाणी जो ध्वनी तयार होतो, हं. तो ध्वनी जो आहे तो ओंकाराचा ध्वनी आपल्याला त्या ठिकाणी जर आपण शांत राहिलो ना, तर त्या ओंकार सातत्याने एकावर एक जसं लाटा आदळतात ना, म्हणजे लाटा एकमेकावर म्हणजे कशा पद्धतीने येतात हं. समुद्राकडे आणि मध्ये एक त्याला काय असतो, एक स्टेअर असतो, एक स्थिरत्व असतं. परत लाट तयार होते, परत ती स्थिर बरोबर. होते, परत तसं ते त्या ठिकाणी वीणेचा जे वादन चालू असतं त्याच्यामधून तो लाभ आपल्याला होत असतो. म्हणून तुम्ही शांतपणे जर मंदिरामध्ये एखाद्या पाहिलात, की वीणेकरी जे माऊली असतात, ते वीणा वाजवत असतात त्या ठिकाणी. ती छेडल्यानंतर परत तो म्हणजे स्थिरत्व येतं ना, तर ते फार महत्त्वाचं आहे. तर त्याला म्हणतात अवकाश. हं. आलं तर तेवढं ह्या वाद्यामध्ये ताकद आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर येतो आपण टाळ. टाळ हा सहज अगदी लहान बाळाला पण आपण हातात देतो किंवा तो वाजवतो किंवा जे काही वारकरी माऊली आहेत त्या वाजवतात. आपल्या बरोबरच्या ताई असतात त्याही वाजवतात. आपण घरामध्ये वाजवतो, आरतीला वाजवतो. हो. आता हा जो टाळ आहे, तो काय करतो तर वाईट गोष्टींना टाळण्यासाठी, वाईट गोष्टी हं. आपल्या जवळ येऊ नये म्हणून तो टाळ. वाह! आपण म्हणतो ना, की एखादी गोष्ट टाळायची आहे, तर टाळायची आहे बरोबर. तर ते टाळ बरोबर करणार आहे. म्हणून तुम्ही पण जर सवय लावलीत आणि जर तो काशाचा टाळ मिळाला आपल्याला. हं. आता तुम्हाला जर कधी पंढरपूरला गेलात किंवा आळंदीला गेलात, तर त्या ठिकाणी तुम्ही जर थोडंसं पैसे खर्च केलात, अधिक पैसे, तर तो काशाचा टाळ तुम्हाला मिळेल. मात्र एकच आहे, की तो धातू सांभाळावा लागतो. कारण तो हं. काशाचा टाळ जर प्युअर असेल आणि जर तो पडला, तर लगेच तो तुटतो, भंग होतो. तुम्हाला अच्छा. तेवढं त्याला सांभाळायला पाहिजे अल्लाहनं. त्यामुळे प्युअर कासं आहे त्याला तेवढी काळजी घेतलीत की खूप झालं. आणि तो काशाचा जर टाळ मिळाला आणि छोटा जरी असला, तरी त्याच्यात मोठं नादब्रह्म आहे. अल्लाहनं म्हणजे वाईट गोष्टी टाळण्याची महाशक्ती त्या टाळामध्ये आहे. वाह! आणि तुम्ही जर घरी तुमच्या रोजच्या पूजेमध्ये कोणालाही त्रास नव्हता, तुम्ही शांतपणे टाळ वाजवलात अल्लाहनं, तर तुम्हालाच लक्षात येईल की त्या ठिकाणी जे काही विषारी किंवा जे आपल्याला हानिकारक अशा हं. पद्धतीच्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत, त्यातसुद्धा ते कंपन त्यांची दूर व्हायची ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि जर तुमच्या घरी लहान बाळ असेल, तर तुम्ही त्याला जरूर सवय लावा. हं. टाळ वाजवण्याची. थोडंसं त्याच्या हातात द्या. तो भले चुकीचं वाजवू दे, बरोबर वाजवू देत. तर ते त्याला त्या ठिकाणी जर त्याच्यामध्ये योग्य त्या प्रकारे संतुलन साधायचं आहे. आलं ना आणि वाईट गोष्टी पासून त्याला दूर करायचं, तर तुम्ही टाळाचा प्रयोग जरूर करून बघा. वाह! हां, अगदी कमी खर्चाचा खूप प्रयोग आहे. सुंदर छोटासा मार्गदर्शन. टाळ आणि तो द्या त्याच्याकडे. हां. हळू करता तो त्या ठिकाणी ती एनर्जी पकडेल आणि बरोबर तो नादब्रह्म पकडेल. नक्कीच. त्याचबरोबर मृदुंग आहे. मृदुंगाला तर साक्षात शिवांनी माऊलीने आशीर्वाद दिलेले आहेत. साक्षात शिवांच्या शक्तीचा त्याला वरदहस्त लाभलेला आहे. गोरक्षनाथ महाराजांनी त्याला आशीर्वाद दिलेले आहेत अल्लाहनं.
तर या ठिकाणी लक्षात घ्या की म्हणजे नाथपंथाच्या म्हणा म्हणा किंवा शिवांच्या माध्यमातून म्हणा, तर त्याला फार मोठी ऊर्जा मिळाली आणि तो एकदा वाजायला लागलं, म्हणजे हं. मृदुंग एकदा वाजायला लागला की त्या ठिकाणी अक्षरशः संचार भरतो. आल्हादात नक्कीच. त्या ठिकाणी संचार भरतो. म्हणजे इतरही वाद्य आहेत, ती पण उत्तम आहेत. परंतु याच्यामध्ये एक वेगळा गोडवा आहे, वेगळी एक ऊर्जा आहे आल्हाद. बरोबर. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ते मृदुंग वाजायला लागतात ना, तर त्यावेळेस अक्षरशः त्या चराचर सृष्टीमध्ये आध्यात्मिक ज्या ऊर्जेचे स्रोत आहेत ते न्हाऊन गेलेले आपल्याला जाणवतात. म्हणून त्या दिवशी जर तुम्ही वारीच्या वेळेस जर तुम्ही विशिष्ट काही करत असाल ना, फोटोग्राफी म्हणा किंवा तुमच्याकडे काही डिजिटल कॅमेरे असतील किंवा काय असेल, तर तुम्ही आकाशाचे फोटो काढा. त्यावेळेस वेगळे येणार आहेत. आकाशही चराचर सृष्टी वाहून निघते. म्हणजे जळी स्थळी नेचरमध्ये पण त्याचा इफेक्ट हो, अगदी जाणवतो. बरोबर. जळी स्थळी काष्टी पाषाणी. तुम्ही त्या दिवशी फोटो काढा बघा ना तुम्ही. त्यामध्ये वेगळे उदाहरण झालेली असते. म्हणून बरोबर. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळी चराचर सृष्टीच ही वारीने न्हाऊन निघालेली असते. आणि म्हणून तुम्ही बघा म्हणजे त्या ठिकाणी केवढा विचार केलेला आहे, वातावरणाचा विचार केलेला आहे, अध्यात्माचा विचार केलेला आहे. आपल्या सगळ्या सारख्यांसाठी जे काही डिप्रेशन नावाची जी गोष्ट आहे किंवा जो काही आपल्याला येणार आहे सतत चिंता, त्याचा विचार केलेला आहे. एवढा सूक्ष्म विचार वारीच्या या प्रामाणिक माध्यमातून नियोजनामध्ये आहे. केलेलं आहे. आपल्यासाठी आहे ती गरजेची असं आहे. नक्कीच. माऊली, वारीमध्ये आध्यात्मिक जडणघडण आणि त्यासोबतच पारंपरिक कला आणि संस्कृती जोपासली जाते. यावरती अजून एक प्रश्न असा पुढचा येतो, की दिंडीमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. तर साधारणपणे त्याची रचना कशी केली जाते? म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची मॅनेजमेंट जी आपण म्हणतो ती करावी लागते. बरोबर. तर तेव्हा म्हणजे कुठेतरी आपण बॅलन्स करू शकतो. पण बरोबर. दिंडीमध्ये कोणालाही आमंत्रण न जाता बरोबर. लाखो भाविक सहभागी होतात. तर मग तिथे ती रचना कशी असेल आणि त्यामध्ये समता आणि समानता हे कसं राखलं जातं? यांचा मेळ कसा बसतो? बरोबर. तर याचं वारकरी माऊली जे आहेत, त्यांच्याकडे फार मोठ्या पद्धतीचं एक प्लॅनिंग सिच्युएशन आहे. म्हणजे खूप उत्तम प्रकारचं प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळेल हं, याच्यामध्ये. की जी दिंडीची रचना जी आहे, हं. तर दिंडीची रचना ही साधारणतः अशी असते, की सर्वात पुढे हे भगवे पताकाधारी असतात. अच्छा. त्याच्यानंतर टाळ वाजविणारे जे माऊली आहेत ते असतात. हं, त्याच्यानंतर त्याच्या मागे मृदुंग वाजवणारे जे माऊली आहेत ते असतात. आणि त्याच्यानंतर त्याच्या अलीकडे वीणाधारक जे असतात ते हं. असतात. आणि त्याच्याबरोबर मग वीणाधारक आहेत त्यांच्याबरोबर ज्या माऊलींनी डोक्यावर तुळस धारण केलेली असते त्या माऊली असतात. आणि त्याच्या मागे मग अनेक भाविक जे आहेत ते अभंग म्हणत म्हणा किंवा पायी चालत त्यांच्याबरोबर ते जात असतात. म्हणजे अशी ही दिंडीची साधारणतः एक रचना असते. रचना. आणि या दिंडींना सुद्धा क्रमांक दिले जातात. हं, म्हणजे ज्या दिंडी अधिकृत आहेत त्यांना त्या पद्धतीने नियमात बांधून किंवा नियमात बसवून शिस्तीचे नियम असतात, स्वच्छतेचे नियम असतात, त्या सगळ्याचं नियमन करून त्यांना दिंडीला त्या नंबर दिले जातात. हं. म्हणजे माऊलींचा जो रथ असतो त्याच्या अगोदर पुढे जे आपण ठराविक दिंडी एवढ्याच त्यांना असतात म्हणजे प्राधान्य दिलं जातं. त्याच्या मागच्या दिंडी त्यांना नंबर वेगळे दिले जातात, क्रमांक अच्छा. वेगळे दिले जातात. तर अशा पद्धतीने तो भाग आजही त्याचं जे नियोजन आहे ते अत्यंत उत्तम प्रकारे चालू आहे. म्हणून म्हणून म्हटलेलं आहे की वारी आणि माऊलींचं हे जे काय प्लॅनिंग आहे ते जर आपण पाहिलं किंवा हे जे काही नियोजन आपण पाहिलं वारकरी माऊलींचं, हं. तर आपल्याला लक्षात येईल की हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. नक्कीच. की हे वारी हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. आणि याचा सिलेबस काय आहे? या विद्यापीठातला सिलेबस काय आहे? जसं आपण म्हणतो अभ्यासक्रम. तर सिलेबस काय असेल तर तो आहे माऊलींची ज्ञानेश्वरी, हं. तुकाराम महाराजांची गाथा, अल्लाहदना बरोबर. किंवा नामदेव महाराजांची गाथा. तर हे जे काय ते त्याचे सिलेबस आहेत अल्लाहदना. बरोबर. आणि म्हणून हे चालतं बोलतं विद्यापीठ आपल्याला जर पाहायचं असेल तर वारीचा आनंद घेण्यासाठी तिथे पोहोचलं जायला पाहिजे, हवं. जायला हवं असं. नक्कीच. आपण एक त्याच्यामध्ये सांगितलं, की माऊली ज्या असतात म्हणजे माता भगिनी ज्या बरोबर. आहेत, त्या डोक्यावरती तुळस धारण करतात. बरोबर. तर त्यामागे काही शास्त्रीय कारण आहे की एखादी प्रथा आहे, त्यामुळे ती बरोबर. तुळस डोक्यावर घेतली जाते? बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. तर डोक्यावर तुळस धारण करण्यामागचा त्याच्यामागचा संदर्भ काय किंवा त्याच्यामागे जर आपण संशोधन जर अभ्यासलं तर लक्षात येईल, की आपल्या डोक्याकडे जो जो भाग आहे, मग या ठिकाणी आपल्याला तर काय आपलं तर क्राउन चक्र आहे. बरोबर. काय आहे तर क्राउन चक्र आहे. बरोबर आहे. तर त्या ठिकाणी ते क्राउन चक्र जे आहे, त्याला सहस्रार चक्र म्हणतात. बरोबर आहे. हं. तर हे क्राउन चक्र जे आहे, त्या क्राउन चक्राच्या इथे जर तुळस त्यांनी धारण केलेली आहे, तर त्या ठिकाणी जसं अँटेनासारखं म्हणजे वरून ज्या प्रक्षेपित होणाऱ्या ज्या लहरी आहेत, हां. त्या ठिकाणी त्या पूर्ण शरीरामधून त्या भूमीमध्ये संचारित होणार आहेत. आणि त्या सगळ्या शुद्ध प्रवाही असणार आहेत. कारण तुळशी मातेलाच असं म्हटलंय की तुलसी का इति तुलसी.
तुलसी का येती तुलसी असं तिला माऊलीला म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याची तुलना, ज्या वृक्षाची किंवा ज्या रोपाची, ज्या छोट्या रोपाची तुलना आपण कोणाशीच करू शकत नाही, अशी ती तुलसी आहे. आणि म्हणून त्याचं एक पान सुद्धा आपल्यासाठी फार मोठं अमृत आहे. आपण काही जण बघ औषधाच्या रूपाने ते खातो, बरोबर. बरोबर. फक्त यावेळेस मी एक संदेश असा देईन त्याच्यात, मी हं. थोडंसं तुम्हाला तुम्हाला ते माहिती पण असेल की तुळशीला मंजिऱ्या येतात, हो. बरोबर. तुला आता तुम्ही विषय काढला म्हणून मी म्हटलं तुम्हाला थोडंसं तुमचा जास्त वेळ घेतो. तर तुळशीला मंजिऱ्या येतात. तर त्या मंजिऱ्या ज्या आहेत, त्या मंजिऱ्या मात्र आपण काय करतो की त्या तोडल्यामुळे तुळशीची वाढ चांगली होते असं आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. पण शक्यतो जर तुमच्या घरात लहान बाळ आहेत, बरोबर आहे, तर किंवा वंश सातत्य आहे तुमच्या घरामध्ये, तर शक्यतो ते तोडू नका, तुमच्या वंशाला त्रास होणार. अच्छा. हां, तर ते मंजिऱ्या तोडू नका. तुळशीची वाढ ते आपोआप ते तुळस विलीन होऊन दे, डिस्ट्रॉय होऊ दे. तुम्ही नवीन आणा आणि नवीन लावा. ओके. पण जर तुमची बाग आहे, म्हणजे जर नर्सरी आहे, तर त्या माणसांना ते करावंच लागतं, बरोबर. बरोबर. त्यांना नाईलाज आहे. पण तुम्ही घरी लावताना, घर हा भागच वेगळा आहे, हो. बरोबर. त्याच्यामुळे हा एक प्रयोग लक्षात ठेवा की तुळशीच्या मंजिऱ्या तोडायच्या नाहीत. तुळस जर ती डिस्ट्रॉय झाली, विलीन झाली, तर आपण नवीन आणून ती लावायची. आलं लक्षात नक्कीच. ना. त्यामुळे तो भाग आहे. आणि तुळशीमधली माती सुद्धा औषधी मानली गेलेली आहे. म्हणजे तुळशीच्या प्रत्येक घटक औषधी आहे, माती सुद्धा औषधी आहे. आलं. आणि वारीमधून जर तुळस त्या ठिकाणाहून जाऊन येते, तर त्याच्यामध्ये ती वेगळ्या ऊर्जेने भरलेली आहे, वेगळ्या बरोबर. लहरीने भरलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी ती घरात आल्यानंतर, म्हणून वारकरी माऊलींच्याकडे जर तुम्ही चेहऱ्यावर बघितलं, तर तुम्हाला साक्षात प्रसन्नतेचा, तेजाचा आविष्कार तेच दिसेल. दिसतं. हो. आपल्याला प्रसन्नतेचा आव आणावा लागतो, आपल्याला हास्य आणावं लागतं. त्यांच्या चेहऱ्यावरच वेगळं हास्य तुम्हाला दिसेल. म्हणून बघा बरोबर. ना, तुम्ही ज्या वारकरी माऊलींचे फोटो, 90व्या वर्षाच्या माऊलींचे फोटो बघता, एखाद्या आजींचे किंवा एखाद्या आजोबांचे, तर तुम्हाला त्याच्यात असेल की अरे काय वेगळाच मेकअप केलाय. तो मेकअप नक्कीच. म्हणजे माऊलींची त्यांना लाभलेली ऊर्जा आहे ती. ऊर्जा आहे. आपल्याला खरंय. मेकअप करावा लागतो छान हो. दिसण्यासाठी, बरोबर. त्यांना मात्र त्यांच्याकडे ऑलरेडी आहे, कारण ते उन्हातान्हात जरी गेल ना, तरी सुद्धा चेहऱ्यावर एक वेगळं तेज त्यांच्या दिसतं. बरोबर. म्हणून तेज वेगळं आणि मेकअप वेगळा आहे, फरक हो. आहे. म्हणजे मेकअप करून अशातलं मी म्हणत नाही तुम्हाला, जरूर केला पाहिजे छान दिसण्यासाठी, पण त्यांनी प्राप्त केलं ते तेज आहे. नक्कीच. आपण करतो तो मेकअप आहे. आला ना, नक्कीच. फरक आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे त्यासाठी वेगळी साधनं वेगळी आहे. साधन आहे आणि पूर्णपणे निस्वार्थी भावनेने ते केलेलं आहे. आपल्याला बरोबर. प्रत्येक गोष्टीत मला हवं आहे म्हणून मी ते करतो, खरंय. मला काहीतरी हवं आहे म्हणून ते करतो. पण ते जे माऊली करतात त्यांना कुठलाच त्या ठिकाणी स्वार्थ भावच नसतो ना. फक्त माऊली आणि माऊली बस. बाकी त्यांना काय नकोच. काही कुठल्या गोष्टीचं त्यांना तमाव नसते, फिकीर नसते. बरोबर. आलं लक्षात ना. आपण घरातून निघाल्यानंतर आपण 4 वेळा बघतो घराचं लॉक नीट लावलं आहे की नाही. हो. त्याने तर घरदार असं सोडून दिलं असं, माऊली काय ते बघून घेईल. खरंय. माऊली काय ते बघून घेईल. अल्लाह म्हणजे केवढा सार्थ विश्वास आहे, केवढा अढळ विश्वास आहे. आलं लक्षात ना. म्हणजे त्यामुळे म्हणून म्हटलं की हा सोहळा स्वर्गातही नाही. नक्कीच. स्वर्गातही हा सोहळा होऊ होऊ शकत नाही. शकत एवढा नाही. सोहळा आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय. दरवर्षी आपल्याला आनंद घ्यायला मिळतोय. आणि म्हणून अगदीच. तिथे लवकर पोहोचा, लवकर आनंद घ्या. त्याचबरोबर माऊलीच्या या वारीमधून आपल्याला संदेश मिळतो, तो म्हणजे समानतेचा, बरोबर. आलं समतेचा. हा महान संदेश मिळतो. कोणी इथे उच्च नीच नाही, कोणी गरीब श्रीमंत नाही, कोणी VIP नाही, खरंय. आणि कोणी मोठा असला तरी त्याला काही वेगळी ट्रीटमेंट आहे असंही काही नाही. अल्लाह सगळे जण एक हृदयाने, एक मनाने, एक दिलाने त्या ठिकाणी माऊलीकडे विलीन झालेले असतात. नक्की. त्याच्यामुळे इथे आपल्याला हा फार मोठा एक मॅनेजमेंटचा एक आदर्श पाहायला मिळेल की हे खरंच आश्चर्य आहे, खरंच मोठं आश्चर्य आहे जगतातलं अल्लाहना. त्यामुळे स्त्री पुरुष भेदभाव नाही, भाषेतला भेदभाव नाही, तुमच्या जाती धर्माचा भेदभाव नाही. 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी एकत्र येणं आणि परत ते सगळं त्या एकत्र ते ऊर्जेने त्या ठिकाणी जाणं, किंवा चालणं, किंवा एकत्र राहणं, एकत्र झोपणं, एकत्र उठणं, एकत्र त्या ठिकाणी वारीमध्ये विलीन होणं, हे फार फार मोठं जागतिक आश्चर्य म्हणावं लागेल. अल्लाह म्हणून नक्कीच. समानतेचा, बंधुत्वाचा हा फार मोठा संदेश वारी देते. आता तर परदेशातले लोक, म्हणजे फॉरेन कंट्रीतले लोक सुद्धा, बाहेरच्या देशातले लोक सुद्धा येऊन वारीला त्या ठिकाणी पाहायला येत आहेत. हो. अल्लाह म्हणून मी म्हटलं तुम्हाला की त्या ठिकाणी गेल्यानंतर ते समजेल की काय मोठी ताकद आहे ती. बरोबर अल्लाह आहे. तुम्ही किती शिकलेले आहात, तुम्ही कॉर्पोरेटमध्ये आहात, तुम्ही हाय क्वालिफाईड आहात, किंवा तुम्ही वेल क्वालिफाईड आहात, किंवा तुम्ही अडाणी आहात, किंवा तुम्ही साक्षर आहात, निरक्षर आहात, त्याचा काही संबंध इथे नाही. इथे फक्त तुमचा भाव, भाव. इथे फक्त तुमच्या मनातली माऊलीकडे असलेली म्हणजे तुमची कनेक्शन, म्हणजे एक बॉन्डिंग. अल्लाह हेच फक्त बाकी महत्वाचं आहे. तुमच्या अंगावर किती दागिने आहेत, किती नाही आहेत, याच्याशी ते काही पडलेलं नाही आहे. अल्लाह नक्कीच. फक्त आनंदाचा दागिना, आनंदाचा अलंकार घेऊन ते आनंद घ्यायचा आहे, आपल्याला आनंद घेत जायचा आहे. नक्की. खूप छान आपला संवाद सुरू आहे म्हणजे आणि
विषयांतर होत असेलही, बरोबर. पण तरीही वेगवेगळी न माहिती असलेली बरोबर. माहितीही मिळते. त्यामुळे आपले हं. श्रोतेही नक्कीच खुश बरोबर. होतील, कारण त्यांनाही नाही, अजून खरंच. माहिती जाणण्याबद्दल उत्सुक असतीलच सगळेजण. खरंच आहे. तर खूप छान वाटतंय आपल्याशी बोलून. माऊली, वारीतून घडणारी समाजसेवा याबाबत आपण काय सांगाल? वारीतून जी समाजसेवा घडते ती कळत नकळत असते. हं, म्हणजे आपल्याला जाणून पण येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण समाजसेवेत वारीत लीन होऊ शकतो. म्हणजेच काय, तर आपल्याबरोबर ज्या चालणाऱ्या माऊली असतात किंवा ज्या वारकरी माऊली आहेत अल्लाहला, हं. तर ते चालत असताना म्हणा किंवा काय कुठेतरी पाण्यासाठी थांबलेले आहेत, तर त्यावेळेस आपण पाणी त्यांना देऊ शकतो. तो एक बरोबर. भाग झाला. त्या ठिकाणी जर आपल्याला काही वस्तुरूपाने काही त्या ठिकाणी दान म्हणून करता आलं, हं. अर्थात ते त्यांच्यावर उपकार म्हणून नाही. उपकार म्हणून नाही. उपकार नक्कीच. म्हणून कुठलंही दान इथे होणार नाही. तर आपल्याला प्रेमभावनेने जर काही करायचं आहे, तर खाऊच्या स्वरूपात असेल, सुक्या खाऊच्या स्वरूपात असेल किंवा कदाचित एखाद्या वेळेस छत्रीच्या स्वरूपात असेल. हं. कधी-कधी काही भाविक भक्तजण आम्ही पाहिलेले आहेत, की छत्रीच्या रूपाने म्हणा किंवा त्या चपलांच्या रूपाने म्हणा, टोपीच्या रूपाने म्हणा, ते दान करतात. एखाद्या झोळीच्या रूपाने दान करतात. म्हणजे ह्या अनेक गोष्टी आहेत अल्लाहना म्हणून. काही म्हणजे काही माऊली ज्या आहेत त्या चालताना त्यांचा जो भारा आहे तो डोक्यावर असतो आणि हो. त्या चालत असतात. कदाचित ती पिशवी हळू-हळू थोडी वजनाने म्हणा किंवा काय म्हणा ती फाटू शकते. काही जण पिशव्या दान करतात अशा चांगल्या पद्धतीच्या. तर हा एक भाग आहे आणि त्याचबरोबर दुसरा पुढचा एक भाग येतो ते म्हणजे त्या ठिकाणी जर आपल्याला शक्य झालं, तर आपण ज्या माऊली तिथून गेल्या असतात तर आपल्याला जमलं, हं. तर त्या ठिकाणी काही कचरा पडला आहे किंवा त्या ठिकाणी काही समजा पाण्याच्या बॉटल्स त्या ठिकाणी पडलेल्या आहेत किंवा काही वस्तू पडलेल्या आहेत. तर आपण त्या निमित्ताने का होईना किंवा पत्रावळ्या कदाचित पडलेल्या असतील, शक्यतो असं होणार नाही किंवा केळ्याची सालं पडलेली आहेत. तर बरोबर. ती आपण जरी उचलून त्या ठिकाणी जर एका योग्य प्रकारे त्याचं विल्हेवाट लावली, व्यवस्थापन केलं, तर ती सुद्धा आपल्याकडून कळत नकळत घडणारी ती समाजसेवा सेवा होऊ आहे. शकते. बरोबर. म्हणून हाही एक आपल्याला संदेश आहे. आणि यावेळेस तर आम्ही म्हणजे प्रयत्न करणार आहोत, की आमच्याबरोबर जी काही लेकरं असतात, तर त्या प्रत्येकाला किंवा जे स्वतःहून जाणार आहेत त्यांना सांगणार आहोत, की बाबा तुमच्या परीने तुम्ही त्या ठिकाणी स्वच्छतेचा हा भाग जो आहे तो त्या ठिकाणी आपण हे करा. कारण प्रत्येक वेळी शासनावर तरी का अवलंबून राहावं किंवा शासनाने तरी किती खरं भार आहे. उचलावा किंवा सरकारने तरी किती भार उचलावा. तर ते तर उत्तम व्यवस्थापन करताच आहेत, पण त्याचबरोबर आपणही हातभार लावला, तर ती एक बरोबर. सेवा घडणार आहे. म्हणून ती समाजसेवा ते कळत-नकळत आपल्याकडून होऊ शकते. असं आहे. नक्कीच. ह्या आपल्या संवादातून हे नक्कीच कळतं, की बरं. स्वच्छता असेल किंवा इतर बरोबर. कोणत्याही हो, गोष्टीने हो, हो. मदत असं नाही, पण हां, बरोबर. आपल्याकडून तर एखादी सेवा आपल्याकडून घडणं, येस, अगदी म्हणजे खरं, आपण खरं. निमित्त ठरतो या बरोबर, गोष्टींसाठी आणि हे बरोबर, सगळं माऊलीच करून बरोबर. अगदी घेते. खरं, अगदी खरं. नक्कीच. पण जसं की तुम्ही तुम्ही स्वतः काही वारीचे अनुभव बरोबर, घेतलेत, म्हणजे ती बरोबर, अनुभवली आहेत. तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. बरोबर. अनुभव खूपच आहे. अनुभवाची खरी श्रीमंती आहे आमच्याकडे. म्हणजे वारीतल्या अनुभवाची श्रीमंती किंवा ती मोठी शिदोरी आहे लाभलेली. मग त्याच्यातला एक अनुभव तुमच्याशी काही अनुभव मी बोलतो. तर त्याच्यामध्ये आम्ही काही जातो तर ते त्या ठिकाणी मिलिटरी ऑफिसर्स म्हणजे मिलिटरी जे आपलं भारतीय जे सैन्य आहे, हां. लष्करी सैन्य आहे, की जे आपली अगदी अहोरात्र काळजी घेत असतं. हो. ते त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पाहिल्यानंतर मिलिटरीतल्या त्या ठिकाणी देहूपासून जवळ मिलिटरी कॅम्प आहे, त्या ठिकाणी आम्ही पाहिलं, की मोठे-मोठे ऑफिसर्स मिलिटरीतले त्या ठिकाणी आम्हाला सेवा देत होते. वारकरी माऊलींना सेवा देत होते. त्या ठिकाणी ते स्वतः त्या ठिकाणी पुऱ्या तळत होते, भाजी बनवत होते, ते आपल्याला आणून आम्हाला वाढत होते, सरबत बनवून देत होते. अल्लाहनं म्हणजे किती काळजी घेत घेत होते. त्या ठिकाणी नक्कीच. स्वच्छतेसाठी त्या ठिकाणी टॉयलेट्स त्यांनी केलेले होते आणि म्हणजे स्वतः ते पायाला 2 मिनिटाचा थारा न करता प्रत्येक ह्या येणाऱ्या माऊलीची ते आपापल्या परीने त्यांच्या परीने ते काळजी घेत होते आणि एवढा उत्तम त्यांनी प्रसाद बनवला होता, की म्हणजे हे सगळं खरं तर आपण त्यांची सेवा केली पाहिजे, भारतीय हो. मिलिटरी दलाची. कारण त्यांनी आपल्यासाठी ते केवढं मोठं रात्रंदिवस ते जागे आहेत म्हणून आपण झोपतो आहोत शांतपणे किंवा नक्कीच. आपण सुरक्षित आहोत. अल्लाह देशाची फार मोठी सेवा ते करत असतात. म्हणजे हा एक वेगळा वेगळा प्रकारचा जो ऊर्जा स्रोत आहे सेवेचा तो आम्हाला पाहायला मिळाला. तर वारीमधला अनुभवामध्ये अ, त्याच्यामध्ये आमच्या ज्या शिष्यदेवता आहेत, जे आमचं युवा शक्ती आहे, ती युवा टीम आहे, तर ते एवढं सुंदर व्यवस्थापन करतात, की जे काही आमच्यावर वाहन रथ असतात किंवा गाड्या असतात, तर त्या गाड्या पण एवढ्या सजवतात. माऊलीच्या हे सगळ्या अक्षरशः मूर्त्या त्याच्या ठिकाणी काही संदेश त्या गाडीवर लावले जातात आणि मग त्या गाड्या रवाना होतात. गाड्या जशा म्हणजे पनवेल जसं निघतं पुढे आणि मग गाड्या पुण्याच्या किंवा देहूच्या दिशेने जायला निघतात किंवा आळंदीच्या दिशेने निघतात. तर गाड्या चालू असताना सुद्धा
इतर लोक त्याची फोटोग्राफी करत असतात किंवा थांबवायला लावतात आम्हाला गाड्या, वा. आणि मग ते त्यांची फोटोग्राफी करून घेतात किंवा आनंद त्यांना तो व्यक्त करतात. आणि एवढं ते म्हणजे गाडीबरोबर मंदिरच माऊलीचं चाललंय की काय असा तो भास होत असतो. आल्हाद त्याच्यातला अजून एक अनुभव सांगेन ते म्हणजे आमच्यावर आता काही मागच्या काही वर्षांमध्ये आमच्यावर छोटी छोटी लेकरं असतात, आणि तर ती लेकरं पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेशभूषा साकारतात. तर त्याच्यामध्ये आमचे एक दादा आहेत, जयत्र दादा म्हणून, तर त्यांनी तर साक्षात विठू माऊलीचं रूप त्या ठिकाणी धारण केलेलं, आणि अगदी लाखो वारकऱ्या माऊलींनी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचं लक्ष वेधून म्हणजे घेतलं. आणि जाताना त्याचा अनुभव होते ते असं होतं की आमच्याबरोबर दुसरे म्हणजे म्हणजे कोण माऊली बाळूमामा बनलेले, कोण संत तुकाराम महाराज बनलेले होते, कोण गोरोबा काका बनलेले होते, कोण वासुदेव बनलेले होते. तर हे सगळं असताना त्या ठिकाणी काही ठिकाणी गाड्या जेव्हा थांबायच्या तर त्या 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 ठिकाणी तर त्या दादांवर म्हणजे विठू माऊलीचं रूप साकारणाऱ्या आमच्या जयत्र दादांवर तर काही लोकांनी ते बर्गर आणले, त्यांना ते वा. आधुनिक आधुनिक प्रसाद त्या ठिकाणी अर्पण केला. म्हणजे काही ठिकाणी ते बिस्किटचे पुडे अगदी पुढेच्या पुढे भरपूर आणून त्यांच्याकडे अर्पण केले, किंवा त्या ह्याच्या जे फ्रुटीचे बॉक्स त्या ठिकाणी अर्पण केले. पैशांचा वर्षाव केला. अल्ला म्हणजे हे एक वेगळा आनंद आहे. आणि आनंद. त्याच्यामुळे काय आहे, की इतरांना पण पाहणाऱ्यांना पण तो केवढा सुख सोहळा, म्हणून हा सोहळा स्वर्गी नाही. म्हणजे हा सुखाचा बरोबर. सोहळा जो आहे तो स्वर्गात दिसणं नाही. अशा खरंय. पद्धतीने हा सोहळा आणि ते दृश्य आजही डोळ्यासमोरून निघून जात नाही. म्हणजे अशा पद्धतीने हा खूप अनुभव सांगायला गेलं तर भरपूर आहेत, पण हे खूप आनंदाचे हे ठेवे आहेत किंवा आनंदाची ही साठवण आहे अल्लाहनं. आणि ही जी लहान लेकरं ज्यांनी हे त्या ठिकाणी वेशभूषा साकारली, ते जेव्हा मोठे होतील आणि ते फोटो बघतील किंवा कदाचित ते शूटिंग बघतील, तर त्यांना एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी त्यांच्यासाठी हो. ही लाईफटाईम एनर्जी आहे अल्लाहनं. आणि ते त्यांचं किती भाग्य असेल की हे माऊलीचं रूप साकारायला मिळणं अल्लाहनं, आणि आम्हाला तो आनंद देणं. तर हे खूप आनंदाचं हे आनंदवारी, आणि हा आनंदवारीचा हा महाप्रवास असा. नक्कीच. आणि एवढ्या लहान वयात त्यांना हो. माऊलीचा साक्षात म्हणजे माऊलीचा आशीर्वाद लाभणं, अगदी, अगदी. ही ते फार रूप मोठी गोष्ट रूप आहे. धारण करायला मिळणं म्हणजे तो आशीर्वाद आहे ना नक्कीच, हो. नक्कीच. आणि ते एवढं, आणि तुम्ही कल्पना नाही करणार, अक्षरशः 11-11, 12-12, 13-13 तास ते त्या रूपात ते छोटे लेकरं स्वतःला सांभाळणं बरोबर. अल्लाहनं, किंवा त्यांचे आई-वडील असतील त्यांचंही खरोखर ते कौतुक आहे. अल्लाहनं, की एवढं डेडिकेशन आहे, एक प्रकारचं हे आहे, नक्कीच. ते समर्पण आहे अल्लाहनं, की या ऊर्जेसाठी. तर खूप आनंदाचा हा ठेवा आहे. असं आहे. बरोबर. यावेळेस तर आम्ही असा एक हे केलाय, संकल्प केला, की छोट्या स्वरूपात का होईना, की त्या ठिकाणी कडुनिंबाची झाडं घेऊन जायची माऊलीच्या वारीमध्ये, आणि मग ती त्या ठिकाणी ऑटोमॅटिक चार्ज होतील त्या बरोबर. ऊर्जेने. अल्ला म्हणजे आमच्या युवा शक्तीनेच आमचं जे स्वयंशक्तीपीठ नाथा आश्रम म्हणून जो आमचा भाग आहे, म्हणजे आमची जी संस्था आहे, तर त्याने आम्ही थोडासा प्रयत्न असा केला, की कडुनिंबाची रोपं घेऊन जायची, आणि त्या कडुनिंबाची रोपं ऑटोमॅटिक ती चार्ज होतील. हं. आणि मग त्या ठिकाणी ती रोपं चार्ज झाली. मग जसं आम्ही येऊ आमच्या शहर परत दिशेने, तर त्यावेळेस मग ती योग्य त्या प्रकारे त्याचं व्यवस्थापन करायचं, की त्या त्या ठिकाणी एखादं गार्डन बघून किंवा काय बघून किंवा शिष्यांना आमच्या सांगायचे, आमचे जे शिष्य देवत आहेत त्यांना सांगून त्याचं व्यवस्थापन करायचं, ते जगवायचं. ते जगवल्यानंतर आम्ही मागेही प्रयोग केले, की ते कडुनिंबाचं झाड तर तुम्ही छान जगवलं तर तुम्हाला बक्षीस दिलं जाणार, वाह! तुमचा गौरव केला जाणार. असं पण आम्ही त्याच्यामध्ये एक भाग हे केलेला आहे अल्लाहनं. म्हणजे असं आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर मग आमचा एक पुढचा एक भाग येतो, तो म्हणजे आम्ही आता गेल्या काही अनेक वर्षापासून वारी शिक्षण पंढरीचा एक प्रकल्प त्या ठिकाणी जोडलाय माऊलीच्याच कृपेने. तर त्याला एवढा मोठा भरपूर प्रतिसाद आहे. कारण कसं असं आमची नाथ परंपरा सांभाळत असताना आमचा गुरुभंडारा असतो किंवा गुरुपौर्णिमा आमच्याकडे असते. नवनाथांचा नाथ भंडारा आमच्याकडे असतो. अनुग्रह शिष्य दीक्षांत समारोह असतो किंवा दत्तजयंतीसारखा सोहळा असतो. तर अशा या सोहळ्यांना नक्कीच आपले भाविक भक्तगण किंवा शिष्यदेवता काही फुलं आणतील किंवा हार आणतील किंवा कदाचित मिठाई आणतात किंवा काही भेटवस्तू आणतात. तर हे सगळं आणतात. हं. बरोबर. तर त्या आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ती परंपरा थोडी स्थगित केली. म्हणजे ते वाईट नाही, ते अच्छा. उलट उत्तम करतात. पण नेमकं बघा, तुम्ही बघितलं तर त्या दिवशी तर तुम्ही फुल घ्यायला गेला तरी ते फुल इतर वेळेस जे ₹10 ला मिळेल, ते त्या दिवशी मात्र तुम्हाला ₹20-25 ला पण मिळू हो. शकेल, खरं किंवा आहे. हार तर ₹200-300 ला मिळणार आहे. हो. बरं, दुसऱ्या दिवशी तो काय तो हार आम्ही असा ठेवू शकणार नाही. मग आम्ही सगळ्यांनी याचा शांत विचार केला. गेल्या अनेक वर्षापासून हा बदल केलाय, की तुम्ही येताना एखादी वही आणा, एखादं पेन आणा, एखादं खेळणं आणा, एखादं दप्तर आणा, नाहीतर एखादी छोटी छत्री आणा, रेनकोट आणा किंवा काही टोपी आणा. अल्लाहदा म्हणजे जी काही पावसाळी टोपी म्हणा ती म्हणा, किंवा म्हणजे तर किंवा शैक्षणिक साहित्यापैकी काही तुम्हाला जे आवडेल ते, किंवा एखादा क्रिकेटचा चेंडू आणून दिलात,
किंवा हं. एखाद्या वेळेस फुटबॉलसारखा बॉल आणून दिलात, तर आम्ही ते अगदी आनंदाने स्वीकारतो आणि आमचे भाविक भक्तगण जे शिष्य देवता आहेत, ते एवढा मोठा वर्षाव करतात दानाचा, की आम्हाला अक्षरशः 2-2, 3-3 टेम्पो भरून ते पाठवावं लागतं त्या वाह! आदिवासी पाड्यांवर. आणि मग त्या लेकरांना ते दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची माऊली वेगळं बोलते. त्यांच्यामध्ये आपल्याला नक्कीच. परत आम्हाला पांडुरंग हं. माऊली दिसतात. बरोबर. अल्लाहना म्हणजे त्यांच्यामध्ये आम्हाला सगळं हे माऊलीचं रुक्मिणी माऊलींचं दर्शन होतं. पांडुरंग माऊलींचं दर्शन होतं. त्या ठिकाणी किंवा स्वच्छतेचं साहित्य म्हणजे नेल कटरसारखं किंवा हं. साबण किंवा त्या ठिकाणी कपड्याचं साबण असं पण माऊली आमच्या देतात. किंवा केस कापायसाठी जे काही यंत्र लागतं ते. कारण आमच्या भक्तगण जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन ती सेवा पण देतात. त्यांना अंघोळ घालणं, वाह! त्यांचे केस वाढलेले आहेत तर ते कापणं किंवा काही केसामध्ये काही जखमा झाल्या असेल तर त्या हे करणं. म्हणजे अशा पद्धतीने हा जो काय ते म्हणतात ना वारी शिक्षण पंढरीची, तर त्याला नावच दिलं आणि ते आज एवढं उत्तम प्रकारे आम्हाला हे आहे की काही भाविक भक्तगण आहेत ते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा त्यांनी काही वाहन देवता खरेदी केली आहे किंवा त्यांच्याकडे काही लग्न सोहळा आहे किंवा साखरपुडा आहे किंवा काय अन्य इतर काही चांगले सोहळे आहेत, तर त्या निमित्ताने पण आम्हाला आपलं यथायोग्य यथाशक्ती दान ते अर्पण करत असतात. आणि मग नक्कीच. ते पण त्या ठिकाणी त्याचा भाग हा चालू आहे. म्हणजे हा एक वेगळा यज्ञ चालू आहे. पण हे नक्कीच. सगळं हे त्याचं श्रेय आहे ते माऊलीच्या चरणी आणि आमच्या शिष्य देवतांच्या चरणी, माझ्या आई-बाबांच्या चरणी आहे. कारण त्यांनीच ही परंपरा आम्हाला रूढ करून दिली. म्हणजे आणि एक वेगळा संदेश दिला, की वेगळं जगा, वेगळ्या पद्धतीने हे उत्सव साजरे करा आणि हे उत्सव जे आहेत, हे उत्सव जे आहेत ते उत्साह निर्माण करणारी शक्ती साधनं बनतात, शक्ती स्त्रोत बनतात. बरोबर. म्हणून उत्सवातून उत्साह हा आमचा एक वेगळा त्या ठिकाणी कॅचलाईन म्हणा किंवा तुमच्या आधुनिक भाषेत म्हणतात ना, की थोडा टॅगलाईन म्हणा, तर असा आहे, बरोबर. की उत्सवातून उत्साह आणि तो कायमचा उत्साह मिळतो. कारण का एक दिवस ते आम्ही हार घालणार गळ्यामध्ये आणि ते ठेवणार, ते दुसऱ्या दिवशी काय ते निर्माल्य म्हणून हो. सोडावे लागणार हो. मग त्यापेक्षा एखादा जो तुम्ही चेंडू दिलेला छोटा जरी असला, अगदी ₹10 प्लास्टिकचा जरी असला ना, तरीसुद्धा ती मुलं एवढी खेळतात, की जवळ-जवळ आठवडाभर त्याचा आनंद मिळतोय त्यांना, की नक्की. महिनाभर मिळतोय. नक्की, नक्की. म्हणजे हा एक वेगळा संदेश आम्हाला सुचण्यासाठी सुद्धा माऊलीची कृपा ना नक्कीच. किंवा त्या पद्धतीने आमचे शिष्य देवता ते सगळं अंमलात आणतायत. हे फार मोठं आनंदाचा वसा येतो, असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. बरोबर. हां, जसं सुरुवातीला आपण सांगितलं, की वरी दूर बरोबर. करणारी ती हां, वारी. अगदी, अगदी, अगदी तसं खरं. तुम्ही म्हणजे बरोबर. शिक्षण वारी शिक्षण वारी पंढरीची शिक्षण ही जी पंढरीचं. काही संकल्पना सुरू केली आहे, बरोबर. ती खूपच म्हणजे भारी आहे. अगदी आणि आणि त्याला पूर्ण अगदी जगभरातून प्रतिसाद आणि मिळतोय. त्यामुळे समोरच्याच्या चेहऱ्यावरती आनंद आहेच, अगदी, पण अगदी, अगदी. त्याच्यामुळे आपल्यालाही ऊर्जा मिळते. खूप, म्हणजे खूप, खूप, दोन्ही खूप, गोष्टींचा खूप, खूप बॅलन्स आनंद, खूप तुम्ही खूप खूप आनंद सुंदररित्या मिळतोय, केलेला खूप आहे. ऊर्जा मिळते आणि खूप आशीर्वाद मिळतायत आणि ते नक्कीच. ब्लेसिंग्ज पण आपल्यासाठी फार मोठं महत्त्वाची ताकद आहे. बरोबर. माऊली, आपण वर्णन केलेली वारी आणि आपण अनुभवलेले प्रत्यक्ष अनुभव जे आम्हाला सांगितलेत, त्यातून आता आमच्या जीवालाही ओढ लागली आहे या माऊलीच्या भेटीची. हं. तर श्रोते हो, आपणालाही नक्कीच असं वाटलं असेल, की कधी एकदा पंढरीला जातोय. श्रोते हो, तर तुम्हालाही ओढ लागली असेल आता माऊलीच्या भेटीची. तर आजचा हा पॉडकास्टचा विषय तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि स्पंदन हे आमचं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला अनुभवूया वारी पंढरीची.